त्या साखळीत पुन्हा 2 खांब. पुन्हा 5 साखळ्या, 1 2 3 4 5. शेवटच्या खांबावर मुका खांब. पुन्हा 3 साखळ्या, 1 2 3. 2 साखळ्या सोडून 2 साखळ्या सोडायच्या आणि पुढचा जो साखळीचा गॅप आहे त्या गॅपमध्ये 8 खांब विणायचे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठेचून घ्यायचं इथे. हा जो साखळीचा गॅप आहे तो दिसायला हवा. ठीक आहे. आता प्रत्येक खांबावर खांब. ओके. इथपर्यंत कळलं ना? इथपर्यंत जर कळलं नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी पुन्हा एक्सप्लेन करेन. 5 साखळ्या, 1 2 3 4 5. 2 साखळ्या सोडून 1 2 तिसऱ्या साखळीत मुका खांब. ठीक आहे. परत 5 साखळ्या, 1 2 3 4 5. पुढच्या राऊंडमधल्या 5 साखळ्या, 2 साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीत मुका खांब. परत 5 साखळ्या, 2 3. 2 साखळ्या सोडायच्या. तिसऱ्या साखळीत पुढचे जे 3 साखळ्या आहेत त्या तिन्ही साखळीत मुके खांब घालायचे. 1 2 आणि 3. परत 6 खांब. आता 2 साखळ्या सोडायच्या. तिसऱ्या साखळीत मुका खांब. 2 तिसऱ्या साखळीत 2 मुके खांब घालायचे. परत पुढच्या साखळीत 2 मुके खांब घालायचे.
साखळ्या 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे पलटी मारायचा. परत 6 खांबवर 6 खांब घ्यायचे. सहा साखळ्या 2 3 4 5 6 2 साखळ्या सोडून पुन्हा 6 साखळ्या 1 2 3 4 5 6 3 साखळ्या सोडून 2 साखळ्या सोडून तिसऱ्या साखळीवर मुकाखांब. 5 साखळ्या 1 2 3 4 5 2 साखळ्या सोडून परत 5 साखळ्या 3 4 5 2 खांब सोडून तिसऱ्या खांबावर खांब. 2 साखळ्या 1 खांब सोडून पुढच्या खांबावर खांब. पुन्हा 2 साखळ्या 1 खांब सोडून पुन्हा 2 साखळ्या 2 साखळ्या 2 साखळ्या 1 खांब सोडून 2 साखळ्या 1 खांब सोडून 2 साखळ्या 1 खांब सोडून पुढच्या खांबावर खांब. 2 साखळ्या 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 खांब झाले. आता आपल्याला काय क्लिअर करायचं आहे. 5 साखळ्या 1 2 3 4 5 शेवटी मुखाखांब. शेवटी 3 साखळ्या 1 2 3 पलटी मारायची. हे इथपर्यंत डिझाईन अशी आहे. ह्या 3 साखळ्या सध्या तर सोडते, ते पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची डिझाईन दाखवते. कारण की हे साखळा खांब खूप किचकट झालं आहे. शांतपणे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ही डिझाईन समजेल आणि छान आणि सुंदर डिझाईन होते. जर ह्या काही कळलं नसेल तर परत सांगा, म्हणजे मी पुन्हा एक्सप्लेन करेन. हा व्हिडिओ इथेच थांबवते. पुढची डिझाईन पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. ठीक आहे, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही तर नीट राहा, काळजी घ्या. बाय.